नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, अधिक महिना म्हणजे फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या आयुष्यातील थांबलेली कामे पूर्ण होण्याचा, संकटे दूर होण्याचा आणि ईश्वराशी नाते घट्ट करण्याचा काळ मानला जातो. हा महिना तब्बल 3 वर्षांनी एकदाच येतो. त्यामुळे या काळात केलेली छोटी सेवासुद्धा मोठे पुण्य देऊन जाते. पण काही अशा चुका आहेत जी लोक नकळत करतात आणि त्यामुळे या महिन्याचे पुण्य कमी होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणते खास उपाय करावेत, जे फार कमी लोकांना माहिती आहेत. या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. असे मानले जाते की या काळात केलेली भक्ती, सेवा, दान आणि जप अनेक पटींनी फळ देतात. अधिक महिन्यात करावयाच्या अशा छोट्या पण प्रभावी सेवा: रोज तुळशीसमोर दिवा लावा. सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पती पत्नीमधील वाद कमी होतात. पती पत्नीने एकत्र प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दररोज 2 मिनिटे जरी दोघांनी देवासमोर बसून प्रार्थना केली तरी नात्यातील कटुता कमी होते. ज्या घरात एकत्र नामस्मरण होते त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. हा उपाय वैवाहिक सुखासाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः गुरुवारी गाईला गूळ पोळी दिल्याने घरातील अडथळे कमी होतात. अन्नदानाची छोटी सेवा करा. मोठे दान शक्य नसेल तरी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. अधिक महिन्यात अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. स्वामी किंवा विष्णूंचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करा. मन शांत राहते आणि घरातील तणाव कमी होतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी खास उपाय: शुक्रवारचा खास उपाय: शुक्रवारी देवीसमोर गुलाबाचे फूल अर्पण करून पती पत्नीने एकमेकांच्या कपाळाला कुंकू लावावे. यामुळे प्रेम आणि आपुलकी वाढते. घरात सुगंध ठेवा. दररोज उदबत्ती किंवा धूप लावा. सुगंधामुळे वातावरण शांत राहते आणि मानसिक तणाव कमी होतो. अधिक महिन्यात काय करू नये: अन्न वाया घालवू नका. या महिन्यात अन्नाचा अपमान करणे अशुभ मानले जाते. पती पत्नीने एकमेकांचा अपमान करू नये. विशेषतः देवासमोर किंवा इतरांसमोर कटू बोलणे टाळावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. वृद्ध व्यक्तींचा अनादर करू नका. अधिक महिन्यात आईवडिलांचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. नकारात्मक बोलणे टाळा. माझ्याकडून काही होणार नाही अशी वाक्य बोलू नका. या महिन्यात सकारात्मक विचारांना विशेष महत्त्व दिले जाते. फार कमी लोकांना माहिती असलेली खास गोष्ट: अधिक महिन्यात रात्री झोपण्यापूर्वी पाण्याने भरलेला तांब्या देवासमोर ठेवून सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण केले तर घरातील मानसिक तणाव आणि वाद कमी होतात असे जुन्या परंपरेत सांगितले जाते. तसेच या महिन्यात घरातील जुनी तुटलेली वस्तू, खराब घड्याळ किंवा बंद पडलेल्या वस्तू हटवल्या तर थांबलेली कामे हळूहळू मार्गी लागतात असे मानले जाते. मैत्रिणींनो, अधिक महिना हा फक्त पूजापाठ करण्याचा काळ नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा काळ आहे. छोटी सेवा, प्रेमाने बोललेले शब्द आणि देवावरील श्रद्धा हेच या महिन्याचे खरे पुण्य आहे. त्यामुळे या अधिक महिन्यात मनापासून चांगले कर्म करा, कोणाचे मन दुखवू नका आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.